16 तारखेला माझा US विजा अप्रूव्ह झाला आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी आपल्या ऑफिसमध्ये आलो. त्या मॅडम होत्या. मग त्या मॅडमना मी विचारलं, म्हटलं की आपला सक्सेस रेशो काय आहे. तर त्याने मला सांगितलं 90% इथून जाणारे जे आहेत ते सक्सेस मिळवतात. मग त्यानंतर मी त्यानंतर 1-2 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन केलं. परवा क्लासला येताना बसमध्येच मला 2-3 मित्रांचा फोन आला की कुठं निघाला आहे. तर मी सांगितलं मी असं असं क्लासला निघालो आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हटलं काय तुला वेळ लागले काय, कशाला पैसे घालवायला लागला आहे. मग त्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की माझं काय तो कुठं चुकतं आहे का काय. त्यानंतर ज्यावेळेला मी इथं आपल्या रजिस्ट्रेशन हॉलमध्ये आलो त्यावेळेला ज्यावेळेला मी 6 लाईन बघितल्या रजिस्ट्रेशनसाठी त्यावेळेला म्हटलं की आपलं काही चुकलेलं नाही, आपण योग्य ठिकाणी आलेलं आहे. आता ह्या 4 दिवसामध्ये जे नॉलेज सगळ्यांनी ॲक्वायर केलं तर जे सगळ्यात कमी नॉलेज ज्यांनी ॲक्वायर केलं त्यापैकी मी एक आहे. परंतु आपण जसं सांगितलं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळं आता इथून गेल्यानंतर जे आम्ही प्रॅक्टिस करू तर प्रॅक्टिसमधून आम्हाला म्हणजे भरपूर नॉलेज मिळेल, ह्याबद्दल काही शंका राहिली नाही. आणि 21 तारखेची जी बॅच आहे तर मला असं वाटतं की 21 तारखेच्या बॅचचा सक्सेस रेट हा 100% असावा. म्हणजे इथून एकही माणूस इथं आलेला हा अपयश त्याच्या पदरात पडू नये अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आणि तुषार भूमकर सर ही एक व्यक्ती नसून हे आपल्यासाठी देवदूत आहेत असं मला वाटतं. थँक्यू.